नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी सलाम नमस्ते या पाठामधील भाग 2 पाहत आहोत. याच्या अगोदर पाहिले आपण की शेख मोहम्मद आणि त्याची बहीण जी जुबेदा आहे, या जुबेदाचं जी मुलगी आहे तबस्सुम, ही तबस्सुम या ठिकाणी आलेली आहे लेखिकेला भेटण्यासाठी. जुबेदाचं काय झालं, शेख मोहम्मदची परिस्थिती कशी होती, जुबेदाचं निधन कशामुळे झालं, याचाही आपण अभ्यास केलेला आहे. याच्यातून आपल्याला एकच समजतं की एवढ्या कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा, एवढ्या हालाकीच्या परिस्थितीमध्ये सुद्धा या लोकांचं मन किती मोठं असतं की कोणत्याही आमिषासाठी ही लोक आपला स्वाभिमान, त्याचप्रमाणे कोणालाही फुकट नाडू नये किंवा कोणाचंही फुकटचं खायचं नाही, याच्याकडे यांचा किती कल असतो. त्याचप्रमाणे खोटं नाटक करून पैसा मिळविणे, या गोष्टींकडे यांचं लक्ष नसतं. या गोष्टींना यांचा विरोध असतो. जे काही असेल ते सत्य जगतात आणि सत्यानंच ते काय करतात, मृत्यूला कवटाळत असतात. अशाच प्रकारची या जुबेदाची परिस्थिती होती. कॅन्सरसारख्या महादुर्धर आजाराने ग्रासलेले असतानाही या फाउंडेशनकडून मदत घेऊ नये, आपले जे काही जवळचे दागिने असतील ते मोडावं आणि ते विकावं आणि आपल्या कॅन्सरचा खर्च भागवावा. किती मोठी महान इच्छा होती की आपल्याला, कारण हीच मदत दुसऱ्या माझ्यापेक्षा अतिशय गोरगरीब असणाऱ्या लोकांना उपयोगी पडेल. याच्या पाठीमागचं तत्त्वज्ञान किती मोठं होतं हेही पाहिलेलं आहे. बघूयात आता आपण की या शेख मोहम्मदच्या खिशामध्ये जी पुडी होती, ती पुडी कशाची होती. ती लेखिकेला पुडी देताना शेख मोहम्मद काय म्हणाला, त्या पुडीमध्ये काय होतं असं जे काही जुबेदाने दिलं होतं, याचा आपण वृत्तांत पाहूयात. बघूयात पाठामध्ये आपण काय पाहिलेलं आहे. याच्या अगोदर की जुबेदाला ती शेख मोहम्मदने काय केलं, तर ती पुडी काढून दिली आणि शेख मोहम्मदच्या तोंडातून शब्द आला की जुबेदाने हे तुमच्यासाठी दिलेलं आहे. जुबेदाची खरं वास्तविक पाहता इच्छा होती की मॅडमला भेटण्याची, परंतु ती काही पूर्ण झाली नव्हती आणि शेखनं आपल्या डाव्या हाताच्या बोटांनी डोळे पुसले आणि खिशातून एक पाकिट काढलं. मॅडम, हे तुमच्यासाठी आहे, जुबेदानं पाठवले, मला यायला उशीर झाला त्याबद्दल सॉरी हां. मी तो लिफाफा उघडला, आत 3,000 रुपये होते. पहा, या चित्रामध्ये तुम्हाला दिसते शेख मोहम्मद आलेला आहे, ती तबस्सुम छोटी बाजूला उभा राहिलेली आहे आणि शेख मोहम्मदनं ते पाकिट काढून दिले सुधामूर्ती यांना आणि त्या लिफाफा उघडला, म्हणजे ते जे काही पाकिट होतं, तो लिफाफा जो होता तो उघडला आणि आत किती रुपये होते, तर 3,000 रुपये होते. मी गोंधळून शेखकडे पाहिलं. मॅडम, तुम्ही 50,000 दिले होते, पण जुबेदाचं ऑपरेशन आणि औषध पाण्यासाठी फक्त 47,000च खर्च आला. आपण आता यातून काही वाचत नाही हे जेव्हा जुबेदाला समजलं, तेव्हा ती म्हणाली, आपण उरलेले पैसे मॅडमना परत करू, निदान दुसऱ्या कुणाच्या तरी उपयोगाला येतील. एखादा नशीबवान असेल, त्याचा जीव तरी वाचेल. आता हे पैसे माझ्यावर खर्च करून वाया घालवायला नकोत आपण. बघा केवढी महान उदारता आहे की जुबेदाला समजलं की आपल्याला एवढे पैसे खर्च करूनही आपण यातून वाचू शकत नाही, मग राहिलेले हे 3,000 कशासाठी व्यर्थ घालवायचे. हेच जर दुसऱ्या एखाद्या कुणाच्या उपयोगाला येतील आणि तो जर नशीबवान असेल तर त्यातून तो वाचूही शकेल. आता हे माझ्यावर खर्च करून वाया घालवायला नकोत पैसे आपण. आणि माझ्या नकळत माझ्या डोळ्यातलं पाणी गालावरून वाहू लागलं. म्हणजे सुधामूर्तीला हे वाईट वाटलं की एवढ्या कठीण परिस्थितीमध्ये की आता काही जीवाचं सांगता येत नाही, आपण वाचू की नाही हेही सांगता येत नव्हतं आणि अशा परिस्थितीमध्ये हा सद्विचार सुचणं ही काही सोपी गोष्ट नव्हती. आणि माझ्या नकळत, म्हणजे सुधामूर्तीच्या नकळत या सुधामूर्तींच्या डोळ्यातून पाणी किंवा अश्रू घळाघळा गालावरून ओघळू लागलं होतं. मी जुबेदाला कधीच भेटले नव्हते, पण दुसऱ्याविषयीची तिच्या मनातली ही कळकळ पाहून मी थक्क झाले. मला तर आश्चर्यच वाटलं की मी जुबेदाला तर कधी पाहिलं नव्हतं,
पण दुसऱ्याविषयीची किती कळकळ आहे की हे राहिलेले जे 3,000 रुपये आहेत ते माझ्यासाठी नकोत आता, आणि हे 3,000 काय करूयात की मी तर यातून काय वाचणार नाही, मग माझ्यासाठी व्यर्थ कशाला खर्च करायचा. हे 3,000 ज्याला उपयोगी पडतील त्याला हे आपण देऊन टाकूयात. असा हा विचार तिचा ऐकला आणि लेखिका तर थक्क झाली. इतक्या गरिबीत आणि यातना सहन करताना सुद्धा तिनं दुसऱ्या गरजू रुग्णांचा विचार करावा. इतकी गरीब परिस्थिती होती आणि एवढ्या यातना सहन करीत असताना सुद्धा तिनं दुसऱ्या या गरजू रुग्णांचा विचार करावा. ही गोष्ट विस्मयचकित करून सोडणारी होती. खूप आश्चर्याचा धक्काच देणारी होती. आपण स्वतः संकटाशी झुंज देत असताना दुसऱ्याचा विचार करणारी माणसं या जगात विरळच, अहो दुर्मिळच आहेत. की आपण स्वतः दुःखात आहोत आणि दुःखात असताना दुसऱ्याचा सुखाचा विचार करणं, अशी माणसं या जगामध्ये नाहीत, दुर्मिळ आहेत, विरळ आहेत. इथं तुमचं शिक्षण, भाषा, जातपात, धर्म या कशाचा संबंध नसतो. आणि इथं काय असतं इथं तुमचं शिक्षण लागत नाही, इथं तुमची भाषा लागत नाही, इथं तुमची जात पात धर्म या कशाचाही संबंध नसतो. यासाठी असते ती माणुसकीची भावना, लोकांच्या विषयी कळकळ, गरिबांच्या विषयी यातना सहन करण्याची जी काही वृत्ती असते, कळकळ असते, आणि याचा संबंध असतो. आणि त्यासाठी हृदयात काय असावी लागते तर अपार करुणा असावी लागते. यासाठी हृदयामध्ये दुसऱ्याबद्दलची कळकळ, दुसऱ्याबद्दलची करुणा, दुसऱ्याबद्दलचा दयाभाव हृदयामध्ये असावा लागतो. आणि मी तो काय केला, तो लिफाफा तसाच शेखला परत देऊन म्हणाली, हे पैसे तबस्सुमसाठी आहेत. अल्लाची तिच्यावर मेहरबानी असू दे, तिला नीट शिकू दे. तुला जर काही मदत लागली तर प्लीज मला सांग. इतरांविषयी करुणेची भावना बाळगण्याच्या बाबतीत ते आपल्या आईच्या 4 पावलं पुढं जाऊ दे. आणि लेखिकेने अशी इच्छा व्यक्त केली की दुसऱ्याबद्दलची जी काही करुणेची भावना आहे ही बाळगण्याच्या बाबतीत ती आपल्या आईच्याही 4 पावलं पुढं जाऊ दे. आपली ही जी भूमी आहे ना, ती श्रीमंत का आहे माहिती आहे? सोन्याच्या किंवा हिऱ्याच्या खाणी तिच्या पोटात आहेत म्हणून नाही, तर या झुबेदासारख्या लोकांमुळेच तिचं ऐश्वर वाढणार आहे. आपल्या भूमीचं ऐश्वर केव्हा वाढणार आहे? तिच्या पोटामध्ये सोन्याच्या किंवा हिऱ्याच्या खाणी आहेत म्हणून वाढणार आहे? नाही, तर जुबेदासारख्या लोकांमुळे तिचं ऐश्वर वाढणार आहे. तबस्सुम नुसती तिथे बसली होती, तिला काहीच कळत नव्हतं. माझे शब्द पचनी पडणं शेखलाही कठीण जात होतं. तबस्सुम ही छोटी होती, तिला काय ह्या गोष्टी समजणार, परंतु ती नुसतीच बसून होती आणि हे शब्द शेखच्या पचनी पडणं कठीण जात होतं. कारण शेखचा स्वभाव हा करुणेचा स्वभाव होता आणि कोणाचीही मदत घेणे त्याच्या स्वभावात नव्हतं. लेखिकेलाही वाटलं की माझे हे शब्द शेखच्या पचनी पडणं कठीण जात होतं. म्हणजे हे शेखला आवडणार नव्हतं हे 3,000 माघारी देणं. तरीसुद्धा लेखिकेने आग्रहाने ते पैसे या तबस्सुमसाठी शेखच्या जवळ दिले आणि सांगितलं की तबस्सुमला हे पुढे उपयोगी पडतील. विद्यार्थी मित्रांनो, या पाठामध्ये आपण पाहिलंच की तबस्सुम आणि ही जी काही झुबेदा शेख मोहम्मद, या शेख मोहम्मदचा स्वभाव कसा होता, त्यानंतर झुबेदाचा स्वभाव कसा होता, त्यांच्याबद्दल त्यांच्या मनामध्ये असलेली करुणा, हृदयामध्ये असणारी कळकळ, करुणेची भावना, याविषयी आपण पाहिलं. आपणही समाजामध्ये वावरताना असे अनेक दुःखी पीडित लोक असतील, त्यांना आपण मदत करण्याची भावना आपल्यामध्ये आपण जागृत करायला हवी. आणि याचप्रमाणे हे जर काही समाजामध्ये भ्रष्टाचार बोकाळलेला आहे, खोटं नाटक केलं जातं, पैसे काढले जातात, याच्या पाठीमागची जी बुरसटलेली कल्पना आहे, ही कल्पना आपण काय केली पाहिजे, दूर केली पाहिजे, काढून टाकली पाहिजे. समाजामध्ये याच्यापासून काय केलं पाहिजे, समाजाचा बोध केला पाहिजे. समाजामध्ये अशी जागृती घडवून आणली पाहिजे की समाजामध्ये अत्यंत पीडित, गरीब, ज्यांना खरंच मदतीची आवश्यकता आहे, अशांना आपण मदत केली पाहिजे. आणि या मदतीसाठी आपण जीवापाड मेहनत घेतली पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, आता या ठिकाणी स्वाध्याय दिलेला आहे पहा.
या ठिकाणी काही गुण खालील वाक्यामधून पाठातील त्या त्या व्यक्तीचा दिसणारा गुण लिहायचा आहे तुम्हाला. याच्यामध्ये त्या व्यक्तीचा गुण, स्वभावाची वैशिष्ट्ये या ठिकाणी झुबेदाचा भाऊ शेख मोहम्मद याच्या स्वभावाची काय काय वैशिष्ट्ये होती ते लिहायचे. त्याच्यानंतर खेळू या शब्दांची खालील इंग्रजी शब्दासाठी वापरले जाणारे मराठी भाषेतील शब्द लिहा. ऑफिसला काय म्हणतात, त्यानंतर चेकला काय म्हणतात, हॉस्पिटलला काय म्हणतात मराठीमध्ये, ॲडव्हान्सला काय म्हणतात मराठीत, ऑपरेशनला काय म्हणतात, कॅन्सरला काय म्हणतात, हे तुम्ही काय करायचे, लिहायचे, शोधून लिहायचे की या इंग्रजी भाषांसाठी, या इंग्रजी शब्दांसाठी मराठी भाषेमध्ये कोणते शब्द आहेत ते लिहायचे. बघा, विचार करा आणि सांगा. या ठिकाणी प्रश्न दिलेले आहे, ते तुम्ही काय करायचे, सांगायचे आहे. आता माहितीसुद्धा मिळवायची. ही माहिती मिळवायची यानंतर पुढं खालील चित्रे पाहून आपल्या भावना व्यक्त करणारी वाक्य लिहा. ही चित्र आहेत, ही चित्र पाहून तुमच्या काही त्या भावना आहेत, त्या भावना त्या ठिकाणी लिहायच्यात. आता हा व्याकरणाचा एक भाग आहे, तो म्हणजे केवळ प्रयोगी अव्यय लिहायची. आहा हा, काय सुंदर आहे ताजमहाल. आपल्या मनामध्ये ज्यावेळेस एखादा भाव निर्माण होतो किंवा त्याबद्दल प्रयोग करतो आपण त्या शब्दाचा, आहा हा, काय सुंदर आहे ताजमहाल. छे, तो असे म्हणालाच नाही. आई ग, किती जोरात ठेच लागली. बाप रे, किती उंच आहे ही इमारत. यासारखी केवळ प्रयोगी अव्यय त्या ठिकाणी आपल्याला लिहायचे आहेत. आता खालील उतारा काळजीपूर्वक वाचून आशयानुसार परिच्छेद तयार करा. उतार्यास योग्य शीर्षक द्या. हा दिलेला उतारा वाचायचा आहे आणि काय करायचं आहे, त्याच्या आशयानुसार परिच्छेद तयार करायचा आहे. तुम्ही स्वतःच्या मनाचा एक परिच्छेद तयार करा आणि त्या उतार्याला योग्य शीर्षक द्यायचे. बघूयात आपण हा उतारा वाचूयात आणि काय करूयात, त्याला तुम्ही तुमच्या एक छोटासा तुमच्या भाषेमध्ये एक परिच्छेद तयार करायचा आणि त्या उताराला शीर्षक द्यायचं. वर्गातील मुलांना बाई सांगत होत्या, आपलं बोलणं, वागणं, आवडीनिवडी, स्वभाव, विचार, सवय एवढंच नव्हे तर आपली प्रकृती, आरोग्य, बुद्धिमत्ता या सर्व गोष्टींचा परिणाम आपल्या व्यक्तिमत्वावर होत असतो. आपल्याला अवांतर वाचन करायला, मैदानावर खेळायला आवडत असेल, मित्रांची संगत सोबत भावत असेल, तर या सर्व गोष्टी आपलं व्यक्तिमत्व फुलवण्यात सहाय्यक ठरतात. घरातल्या वातावरणाचा, संस्काराचा परिणाम आपल्या वर्तनावर, स्वभावावर, विचारांवर व आपल्या भाषेवर होत असतो. ज्या घरात मुलांच्या विचारांना, मतांना प्रश्न विचारण्याला स्वातंत्र्य दिलं जातं, त्या घरातील मुलं स्वतंत्र विचारांची व ठाम व्यक्तिमत्वाचे होतात. त्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव असते. याउलट काही मुलं फार आक्रमक असतात. ती मी म्हणेन तेच खरं अशी वागणारी असतात. अशी मुलं इतरांच्या भावनांची कदर करत नाहीत. त्यांच्या ज्या बोलण्यात असतो तो बेजबाबदारपणा असतो, बेफिकीर वृत्ती जाणवते. ती कायम ढेपाळलेली असतात, अरसिक असतात, वृक्ष आणि निरुत्साही असतात, घाबरलेली असतात, चिंतित असतात. अशी मुलं कुणाचे चांगले मित्र बनू शकत नाहीत व मनमोकळेपणानं वावरू शकत नाहीत. तुम्हाला तुमचं व्यक्तिमत्व कसं घडवायचं आहे हे केवळ तुमच्या हातात आहे. स्वतःला फुलवायचं, अष्टपैलू बनवायचं की अरसिक बेजबाबदार बनवायचं, स्वतःचे विचार व्यक्त करायला शिकायचं की दुसऱ्याच्या ओंजळीनं पाणी प्यायचं, दिलखुलास जगायचं की रडत खडत, घाबरत घाबरत जगायचं, तुम्हीच ठरवा स्वतःला कसं घडवायचं. बघा, हा उतारा तुम्ही वाचायचा आणि याच्यावर तुमच्या या आशयानुसार एक परिच्छेद तयार करायचा. त्या परिच्छेदाला योग्य शीर्षक द्यायचे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपला हा पाठ संपलेला आहे. या पाठाची प्रश्नोत्तरे लिहा. त्याचप्रमाणे या पाठाचं वारंवार वाचन करायचं. याच्यावर जे व्याकरणाचा भाग दिलेला आहे केवळ प्रयोगी अव्यय, तो केवळ प्रयोगी अव्ययांची इतर काही उदाहरणं म्हणजे साधारणतः या ठिकाणी 4 उदाहरणं दिलेली आहेत. तुम्ही तुमच्या मनाने या ठिकाणी 10 उदाहरणं जादा म्हणजे किती उदाहरणं होतील, 14 उदाहरणं होतील. या केवळ प्रयोगीची 14 उदाहरणं, केवळ प्रयोगी अव्ययाची 14 उदाहरणं लिहून काढायची आहेत. या ठिकाणी हा पाठ आपला संपलेला आहे. तुम्हीही तुमच्या मनामध्ये करुणेची भावना निर्माण करा. समाजामधील इतरांनाही या करुणेची भावना मनामध्ये निर्माण करण्यासाठी मदत करा. समाजातील गोरगरीब, अडीअडचणीत असलेल्या लोकांना मदत करण्याची इच्छा मनामध्ये जागृत करा. त्याचप्रमाणे या समाजातल्या गोरगरिबांविषयी तळमळीची भावना तुमच्या मनामध्ये निर्माण करा. आणि या ठिकाणी हा पाठ संपलेला आहे. भेटूयात आपण पुढच्या तासिकेला, पुढच्या पाठात. धन्यवाद.